हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज तुमच्यासोबत मी नॉर्मल असा कुर्ता सेट वगैरेचा हॉल व्हिडिओ नाही शेअर करते. एक छान अशा मस्त जीन्स मागवलेल्या आहेत आणि त्यासोबत शॉर्ट कुर्ती किंवा आपण त्यांना टॉप म्हणून घेऊ शकतो असे 2-3 जे आहेत ना शॉर्ट कुर्ती मागवलेल्या आहेत आणि खूप छान क्वालिटीच्या रिसीव्ह झालेल्या आहेत. त्यात त्यांची जी प्राइस आहे ना ती पण खूप जास्त अफोर्डेबल आहे. त्यामुळे मला असं वाटते की तुमची ह्या वेळेसची शॉपिंग ना थोडी स्वस्तात होऊन जाणार आहे. आता जास्त उशीर न करता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करणार आहे. पण यानंतर तुम्ही जे पण कुर्तीज बघणार किंवा तुम्ही जे काही जीन्स बघताय तुम्हाला आवडलेलं असेल आणि तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या लिंक्स ज्या आहेत त्या मिळून जातील. मी एक कंबाईन सगळ्यांची एकच लिंक देईन जेणेकरून तुम्हाला सगळे इमेज पण दिसतील आणि त्यानंतर तुम्हाला हवं तुम्ही ते डायरेक्ट जे आहे ते परचेस करून घेऊ शकता. सो चला आता अजिबात उशीर न करता एक एक जे आहे ना मी तुम्हाला दाखवते. मी घालून दाखवणार आहे त्यानुसार म्हणजे मला फिटिंग वगैरे पण समजेल. मी कुठल्या साईजचं मागवलेलं आहे किंवा मला कुठलं लूज और फिट होतं हे पण मला तुम्हाला सांगता येईल. सो चला मग आता एक एक करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. तर ही आहे पहिली शॉर्ट कुर्ती और टॉप स्लीवलेस आहे आणि याच्या आतमध्ये पण स्लीव्स नाहीत म्हणजे तुम्ही नंतर स्टिच वगैरे करून घेऊ शकत नाही. स्लीवलेस आहे. त्यानंतर जी मी इथे पॅन्ट वेअर केलेली आहे ना जीन्स, तर ती मी ना 26 साईज मध्ये मागवलेली होती. मला अगदी परफेक्ट आली आहे पण माझी हाईट जरा कमी आहे त्यामुळे मला ती खाली जी आहे ना थोडी लॉंग जाते. तसं मी एक फोटो किंवा इथे एक व्हिडिओ लावेल म्हणजे प्रॉपर लुक कसा दिसतोय ना याची आयडिया तुम्हाला येऊन जाईल. आणि जी कुर्ती आहे ना तर ती मी एक्स्ट्रा स्मॉल मध्ये मागवली आणि अगदी छान अशा फिटिंग मध्ये आली. म्हणजे मला स्टिचिंग वगैरे करायची देखील काही गरज नाही. कापड एकदम कम्फर्टेबल आहे, ब्रिदेबल आहे आणि असं मस्त असं व्हायब्रंट कलर आहे आणि त्यावर व्हाईट कलरची जी आहे ना थोडी प्रिंट केली आहे. आणि स्टिचिंग वगैरे फॅब्रिक खूप छान आहे आणि पॅन्ट पण खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे 26 मध्ये मला एकदम परफेक्ट अशा फिटिंग मध्ये ती आलेली आहे. तुमची हाईट जर माझ्यापेक्षा थोडी जास्त असेल ना तर तुम्हाला पॅन्ट एकदम परफेक्ट येईल कारण याचं कापड वगैरे खूप छान आहे आणि फिटिंग पण छान बसते. म्हणजे तुमची जी साईज असेल ना त्या साईज मध्ये तुम्हाला एकदम परफेक्ट ही फिट मध्ये येणार आहे. मला 26च लागत असते त्यामुळे मला ती कमरेमध्ये तरी अगदी परफेक्ट आली. फक्त हाईट मध्ये त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. बाकी हाईटचं तेवढं सोडलं तर मग बाकी सगळं एकदम ओके आहे. आणि जशी ही टॉप आहे हे पण मला खूप जास्त आवडलं आणि नेक पण खूप डीप नाही त्याचा, व्ही नेक आहे. अदरवाईज व्ही नेक असला की थोडा जास्त डीप असतो पण हा एवढा जास्त डीप नाही आहे. आणि यामध्ये आय थिंक कलर ऑप्शन पण तुम्हाला अवेलेबल होतील. तर तुम्ही पर्टिक्युलर लिंकवर क्लिक करून मध्ये गेले ना की याच्यामध्ये जर कलर ऑप्शन असतील तर तुम्हाला कलर पण मिळू शकतात जर तुम्हाला असा कलर नको असेल तर. पण मला असं वाटते की मोस्ट ऑफ आपल्याकडे असा कलर नसतोच जास्त करून त्यामुळे तुम्ही याला ऍड करू शकतात. आणि शॉर्ट कुर्ती सोबत ज्या ट्राउजर्स वगैरे असतात ना त्या खूप छान दिसतात. त्याच्यासोबत व्हाईट कलरची किंवा ब्लॅक कलरची ट्राउजर पण खूप छान दिसेल. तुमच्याकडे जर ऑलरेडी अशी कलरची ट्राउजर असेल तर तुम्ही याच्यासोबत ते पेअर करून घेऊ शकतात. प्राइस मला आता एक्झॅक्टली लक्षात नाही आहे, बाकीच्यांची मी तुम्हाला सांगते पण अफोर्डेबल आहे. मग ती जीन्स म्हणा किंवा मग ही टॉप म्हणा दोघेही अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे. आणि तेवढ्या प्राइसमध्ये मला असं वाटतंय की एकदम छान कापड किंवा स्टिचिंग वगैरे सगळं खूप छान आहे. सो हा होता पहिला कुर्ता. तुम्हाला दुसऱ्या पॅन्ट सोबत पेअर करून दाखवते. तसं मी 3 कुर्ती आणि 2 जे आहेत ना ते जीन्स मागवलेले आहेत. सो तिघांसोबत जे आहे ते असं कॉम्बिनेशन तुम्हाला करून दाखवते. सो हे पहिलं होतं आणि आता तुम्हाला पुढची दाखवते. ओके, सो ही आहे सेकंड शॉर्ट कुर्ती आणि त्यासोबत मी पॅन्ट पण दुसरी वेअर केली. आता बघा ही पॅन्ट पण ना मी 26 साईज मध्ये आणली. ही मला हाईट मध्ये बरोबर होते म्हणजे शूज वगैरे घातले की अगदी परफेक्ट होऊन जाईल. पण ही ना कमरेमध्ये जरा लूज आहे. म्हणजे ही पण मी 26 मागवली पण ही लूज आहे. म्हणजे मी वेअर करू शकते पण तो जो कम्फर्ट असतो ना एक फिटिंग वाला तो मला याच्यामध्ये येत नाही. म्हणजे बेल्ट वगैरे लावावं लागेल. सो तुम्ही जर ही पर्टिक्युलर पॅन्ट घेत असाल ना आणि तुमची साईज समजून घ्या की 28 आहे किंवा 30 आहे तर त्याच्यापेक्षा एक साईज कमी घ्या जेणेकरून तुम्हाला कमरेमध्ये एकदम प्रॉपर जी आहे ती फिटिंग मिळणार आहे. आता 26 पेक्षा कमी तर नाही आहे म्हणून माझ्याकडे एकतर असा ऑप्शन आहे की मी हिला देऊन दुसरी घेऊ शकते. नाहीतर मग हिच्यासोबत मला बेल्ट वगैरे वेअर करावा लागेल तेव्हा तो एक कम्फर्ट येईल. सो असं होतं हे पॅन्टचं. बाकी पॅन्टची साईज म्हणा किंवा कापड म्हणा खूप छान आहे. पॉकेट्स वगैरे आहे. तसं तुम्हाला साईडला इथे प्रॉपर दिसत असेल की म्हणजे वेअर केल्यानंतर ही कशी दिसते पूर्ण. कारण इथे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता मी जसं सांगते तुम्हाला हे पॅन्ट तर दिसणार नाही. बाकी कम्फर्ट खूप आहे तिच्यामध्ये. खूप जाड असं कापड पण नाही आहे, सॉफ्ट असं कापड आहे तिच्या. आणि त्यानंतर हे टॉप मस्त असं 3-4 साईज मध्ये जे आहे ना याच्या स्लीव्ज आहेत. आधीच्या याला जे मी तुम्हाला दाखवलं ते स्लीवलेस होतं. सो हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. कॉलर मिळते इथे आणि त्यानंतर व्ही नेक आहे. खूप जास्त डीप पण नाही जसं आधीची होती ना सेम तशीच जास्त डीप नाही. एकदम कम्फर्टेबल आहे. कॉटन मध्ये, हा प्युअर कॉटन मध्ये. यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन मे बी मिळू शकतात पण हाच कलर मला असं वाटतं की खूप छान दिसतोय कारण अशी जीन्स आणि हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. बाकी कम्फर्टेबल आहे. मी याला एक्स्ट्रा स्मॉल मध्ये मागवलेला होता आणि तुम्ही इथे बघू शकता. जर
जरा लूज आहे, पण मे बी याला वॉश केल्यानंतर हा थोडा श्रिंक होऊ शकतो. म्हणून मला असं वाटतं की जी साईज तुमची परफेक्ट असेल ना, तुम्ही तीच साईज मागवा, म्हणजे मग तुम्हाला अल्टर वगैरे करायची गरज नाही. वॉश केल्यानंतर थोडा श्रिंक होऊनच जाईल, कारण प्युअर कॉटनचा असल्यामुळे थोडाफार तरी श्रिंक होणारच आहे. सो असा होता हा सेकंड कुर्ती आणि ही पॅन्ट. आता एक लास्ट उरली आहे, मी ती तुम्हाला घालून दाखवते. चला, आता ही लास्ट कुर्ती आहे, मस्त अशा ब्लॅक कलर मध्ये आहे, खूप कम्फर्टेबल आहे. एक्स्ट्रा स्मॉल मध्ये मागवलेली होती, पण जरा लूज आहे. कापड हा कॉटन ब्लेंड मध्ये आहे, प्युअर कॉटन नाहीये, म्हणजे धुतल्यानंतर पण हा श्रिंक वगैरे होणार नाही. त्यामुळे जी परफेक्ट साईज असेल ती मागवा. पण ज्या साईज मध्ये मला ही फिटिंग मध्ये आली ना, मला असं लूज पण असं वाटतंय की छान दिसतोय. असं स्लीवलेस आहे, यासोबत तुम्हाला स्लीव्स मिळणार नाहीयेत, आतमध्ये पण नाहीयेत, त्यामुळे तुम्ही नंतर पण याला स्टिच वगैरे करून घेऊ शकत नाही. पण ज्या आधी तुम्हाला 2 कुर्तीज मी दाखवल्या ना, त्यापेक्षा याची जी लेंथ आहे ना थोडीशी जास्त आहे, म्हणजे तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने पण अजून स्टाईल करून घेऊ शकतात. समजा एखादं तुम्हाला पलाझो सोबत आणि होडणी वगैरे याच्यासोबत ट्राय करायची, तर ती पण तुम्ही जी आहे ती करून घेऊ शकतात. बाकी कम्फर्टेबल आहे, फॅब्रिक खूप जास्त ब्रीथेबल आहे, त्यामुळे एकदम कम्फर्ट असं वाटतोय. बाकी मला असं वाटतं की यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन बघायला मिळून जातील. सो ही माझी होती लास्ट कुर्ती. पॅन्ट मी तीच जीन्स जी होती ती आधी वेअर केली होती, तीच वेअर केलेली आहे. बाकी पूर्ण लुक कसा दिसतो इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. आय होप तुम्हाला या तिघी कुर्तींमधून किंवा जीन्समधून जे आहे एखादं काहीतरी आवडलं असेल आणि तुम्ही घेण्याचा विचार पक्का केलेला असेल, तर त्यासाठी लिंक जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आणि यापुढचा हॉल व्हिडिओ तुम्हाला कशाचा बघायला आवडेल ते पण मला कमेंटमधून सांगा, म्हणजे तुमच्या आवडीनुसार जो आहे तो व्हिडिओ मी घेऊन येईल. शॉर्ट कुर्तीज म्हणा किंवा टॉप्स पाहिजे असतील किंवा वॉट एव्हर तुम्हाला जे हवंय, ज्वेलरी वगैरे, ते सगळं तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकतात. सगळ्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते पण मला कमेंटमधून कळवा. तर चला, मग आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.